नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये असंच जेवण करायची इच्छा होत नाही। भाकरी, चपाती, पोळी हे तर पाहावंसंच वाटत नाही आणि मेन म्हणजे संध्याकाळी तर गॅसजवळ जायचं मनच होत नाही। एक तर अशीच गरमी सुरू झालेली असती आणि जेवणात नेमकं काय करायचं तेही कळत नाही। पण खायला साधं, सिंपल आणि पोटभरणीचं आणि बनवायला अगदी झटपट असं मी तुमच्यासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी ऑप्शन घेऊन आलेले आहे। बनवायला सोपं, खायलाही तेवढंच टेस्टी। चला मग उशीर न करता झटपट रेसिपीला सुरू करूया। गॅसवर मी कढाई ठेवली। कढाईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करून घेतलं। तेल गरम झालं की चिमूटभर मोहरी, चिमूटभर जिरे टाकून घेतले। मोहरी जिरेची छान फोडणी तडतडून दिली। नंतर बारीक कट केलेला लसूण, अद्रक आणि 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या। तुमच्या घरी तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने इथं हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालतील। सोबत मध्यम आकाराचे 2 कांदे बारीकसर कट करून घातले आणि छोटे छोटे 2 टोमॅटो बारीक कट करून घातले। आता इथं 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। मसूर डाळ देखील टोमॅटो कांद्यासोबत मिक्स करून घेतली। नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि चिमूट भरून हळद घालून घेतली। आता इथं हे मिक्स करून घेतलं आणि नंतर पाणी घालून घेतलं। आता आपण मसूर डाळ बनवत आहोत। मसूर डाळाचं असं सिंपल साधं वरण खायला खूप भारी लागतं आणि या पद्धतीची डाळ बनवली तर एकच नंबर लागते। कसं आहे ना, मसूर डाळ शिजायला वेळ लागत नाही। अगदी कढईमध्येच 10 मिनिटात तुमची मसूर डाळ शिजून तयार होते। तुम्हाला हवा असेल तर ही प्रोसेस तुम्ही कुकरमध्येही करू शकता। तर मी इथं डाळ शिजायला घातली। तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी इथं पांढरा भात देखील लावून दिलेला होता। तर इथं छान मसूर डाळ तुम्ही पाहू शकता मऊसूत शिजले आहे। अगदी 10-12 मिनिटात या पद्धतीने तुमची डाळ शिजलेली असेल। गॅस मिडियम ठेवायचा किंवा फुल गॅस ठेवायचा आणि डाळ शिजवून घ्यायची। वेळ लागत नाही। नॉर्मली जी भाजी आपण बटाटा वगैरे शिजवतो ना तेवढाच वेळ लागतो। मस्त मसूर डाळ शिजून झाली आणि छान मस्त रशी उतरली आहे। गॅस बंद करायचा। वरतून चमचा भरून थोडंसं गावरान तूप घालून घ्यायचं। तुमच्याकडे जे तूप असेल ते घातलं तरी चालेल आणि कोथिंबीर भुरभुरून द्यायची। मस्त अशी आपली अगदी 10 मिनिटातच इथंही मसूर डाळ तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता कलर, टेक्स्चर किती भारी आलेला आहे आणि खायला देखील तेवढीच भारी लागते। आता वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बटाट्याचे काप बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त छान असे बटाट्याचे काप बनवून तयार झालेले आहेत आणि असे बटाट्याचे काप वरण भातासोबत तोंडी लावायला इतके भारी लागतात ना, एकच नंबर आणि बनवायला अगदी सोपे आहेत बरं का। चला मग आपण या कापाची रेसिपी पाहू। गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की लगेच कढाईमध्ये चिमूटभर जिरे घालून घेतले आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या अशाच ठेचून घेतल्या होत्या। म्हणजे त्याचे तोंड रिकामे करून घेतले होते, एकदम पेस्ट केलेली नव्हती। सोबत मध्यम आकाराचे 2 कांदे पातळ लांबसर कट करून घेतले। 2-3 मिनिट छान कांदे तेलामध्ये परतून घेतले। जेवढा कांदा छान परतला जाईल तेवढे बटाट्याचे काप खायला भारी लागतात। कांदा परतून झाल्यानंतर इथं मी मध्यम आकाराचे 4 बटाटे साली काढून जसे चिप्स करतो ना त्या पद्धतीने गोल आकारात कट करून घेतले। स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले होते। आता इथं बटाट्याचे काप कांद्यासोबत छान 1-2 मिनिट परतून घेतले। बटाट्याचे काप परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता काही नॉर्मल घरगुती मसाले घालून घेतले, ज्याच्यामध्ये लाल मिरची पावडर,
हळद पावडर आणि धना पावडर टाकून घेतली. आता या कापामध्ये तुम्हाला हवे ते मसाले तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. आता तुम्हाला लई जास्त पायशी बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. पण हे बटाट्याचे काप असे सिंपल बनवले ना तर भारी लागतात आणि वरण भातासोबत एक नंबर लागतात. चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं. मसाले घातल्यानंतर काप छान उलट-पुलट करून घेतले आणि काप उलट-पुलट केल्यानंतर गॅस पूर्ण कमी करून घेतला आणि गॅस कमी केल्यानंतर कढाईमध्ये म्हणजे कढाईवर ताट झाकून ठेवलं. छान 5-6 मिनिटाची वाफ देऊन घेतली. 5-6 मिनिटामध्ये छान काप मऊ होऊन जातात. ताट ठेवल्यानंतर एक वेळेस ताट काढून मधून एक वेळेस चमचा छान उलट-पुलट करून घ्यायचे म्हणजे खाली लागत नाहीत. तर 5-6 मिनिटानंतर आपले काप छान मऊ झालेले असतील तर वरतून टोमॅटो घालायचं, लांब कट केलेलं, हिरव्या मिरच्या घालायच्या आणि छान 2 मिनिट परतून घ्यायचं. मस्त वरण भातासोबत खाण्यासाठी इथं आपले काप तयार आहेत. संध्याकाळच्या जेवणामध्ये अशी रेसिपी नक्की ट्राय करा. एकदा का तुम्ही असं जेवण संध्याकाळी बनवलं ना तर घरचे म्हणतील परत परत असंच तू जेवायला बनवत जा. एवढं भारी हे वरण भात आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन लागतं. सोबत ककडीही घेतली होती. तर मस्त गरम गरम आम्ही जेवायला घेतलं. सर्वांनी मिळून जेवण केलं. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक शेअर करूनच जा.